क्वेश्चन बघितले होते मागे, पेपर झाला होता, त्याच्यावर आता आपण एक्सप्लेनेशन बघणार आहे. तर पहिला प्रश्न होता बघा, चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म द फॉलोइंग सेंटेन्स. तर याच्यामधला तुम्हाला या सेंटेन्सचा तुम्हाला पॅसिव्ह फॉर्म ओळखायचा आहे. जो करेक्ट असलेला पॅसिव्ह फॉर्म तुम्हाला ओळखायचा आहे. तर पॅसिव्ह आपल्याला माहिती आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला पॅसिव्हचं स्ट्रक्चर ओळखायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये हा आहे पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस मध्ये आधी ऑब्जेक्ट येतो, पण ऑब्जेक्टच्या आधी काय येणार आहे, WH येणार आहे. हा WH क्वेश्चन्स आहे, त्याच्या आधी WH नंतर सपोर्टिव्ह नंतर ऑब्जेक्ट येणार आहे. मग आता बघा हा WH नंतर सपोर्टिव्ह नंतर कार की ऑब्जेक्ट. आता इथे यस पाहिजे होता, यस पाहिजे इथे. कार कीज, वेअर आर द कार कीज केप्ट बाय जोसेफ. आता हे सेंटेन्स बरोबर आहे, आलं का लक्षात? सेंटेन्स बरोबर आहे का? कारण वेअर डज द, आता बघा इथपर्यंत हा तर WH क्वेश्चन, हा सपोर्टिव्ह वर्ब आहे तुमचा. त्याच्यानंतर हा जोसेफ हा सब्जेक्ट आहे. कीप द कार कीज, यांनी कार की कुठे ठेवली, आता हा सगळं ऑब्जेक्ट आहे. कार कीज ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आपल्याला आधी पाहिजे पॅसिव्ह वॉइस मध्ये. ऑब्जेक्ट आपण आधी घेतला कार कीज, त्याच्या आधी आपण काय घेतला सपोर्टिव्ह वर्ब. सपोर्टिव्ह वर्बच्या आधी घेतला आपण WH. आता इथे आर का आला, कारण कार कीज हे प्लुरल ऑब्जेक्ट आहे, प्लुरल. कार कीज हे प्लुरल असल्या कारणाने आपण इथे आर घेतला. आता हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपण जेव्हा पॅसिव्ह वॉइस करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय टाकतो आपण, सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस काय असतो, एम इज आर प्लस V3. एम इज आर प्लस V3 असतो. आता एमचा आय साठी असतो, इज हा थर्ड पर्सन सिंग्युलर साठी असतो, आणि आर जो असतो तो प्लुरल साठी असतो. मग इथे कार कीज काय प्लुरल आहे, त्याच्यामुळे आपण आर घेतलेला आहे. त्याच्यानंतर खालचे जर तुम्ही बघितले हा डू आला येणार नाही, डज येणार नाही, हे दोन तर कम्प्लिटली चुकीचे आहे. आणि बाकी हा एक आहे जो तिथे तुम्ही विचार करू शकतात, पण इथे हा कीप जो आहे का हा चुकलेला आहे. या कीपचा V3 केप्ट आहे, हा कीप नाही. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. काय म्हणतात? ईडी नाही, त्याचं V3 केप्ट आहे. केप हा V3 आहे त्याचा, कीप हा V3 नाही. तो त्यांनी मुद्दामून टाकलेला आहे. आपल्या डोक्यात एक कन्फ्युजन असतं, आपल्याला असं वाटतं की ईडी लागला का प्रत्येक गोष्टीचा ईडी हा V3 आहे. प्रत्येक गोष्टीला ईडी नाही. आपण मेन व्हर्बचे फॉर्म बघितले. मेन व्हर्ब मध्ये पहिला असतो रेग्युलर फॉर्म, दुसरा असतो इरेग्युलर फॉर्म. त्याने प्रॉब्लेम होत असेल तर जागा बदल. हसते काय तू, एकाच्या बी तोंडाला मला विनाकारण हसू दिसता कामा नाही. आपण जोकर नाही, तो जोकर तरी हसायचे पैसे घेतो, आणि तुम्ही विनाकारण हसत तसं तर जोकर पेक्षा बदतर जिंदगी तुमची. मेन वर्बचे आपण 2 फॉर्म बघितले, एक रेग्युलर आणि एक इरेग्युलर. रेग्युलर मध्ये ईडी लागतो, आणि जो इरेग्युलर असतो त्याच्यामध्ये त्याचे आपण फॉर्म बघितले 3. एक जे सर्व सारखे असतात, दुसरे जे सर्व वेगळे असतात, आणि एक जे कुठले 2 फॉर्म वेगळे असतात, एक कुठले 2 फॉर्म सारखे असतात. मग जो केप्ट होता तो याच्यापैकी होता, आणि जो ईडी लागतो तो रेग्युलर फॉर्म मधला असतो. तर आय अनॉय हिम म्हणजे काय, मी त्याला त्रास दिला किंवा मी त्याच्यावर रागवले. मी क्रिया करते, मी त्याच्यावर रागवले, आय अनॉय हिम. मग मी रागवले कोणावर, त्याच्यावर, हा आहे ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट जेव्हा आपण त्याचा पॅसिव्ह वॉइस करणार आहे तेव्हा तो सुरुवातीला जेव्हा लिहिणार आहे तेव्हा तो हिमचा काय होणार आहे, ही. हा ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे आपला, मग इकडे तो काय होणार आहे, ही. त्याच्यानंतर इज. आता मला सांगा हा काय सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये टर्न करताना काय येणार आहे, एम इज आर प्लस V3. आता ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून आपल्याला इज येणार आहे. ठीक आहे, आपण इज घेतलं. त्याच्यानंतर मेन वर्ब V3 घेतला आपण. त्याच्यानंतर हा इथे आला विथ मी, आणि हा आला बाय मी. आता बाय अस हे डेफिनेटली चुकीचे. जर कन्फ्युजन झालं तर जे कन्फर्म चुकीचे आहेत ते पहिले वगळायचे. हे 2 डायरेक्ट चुकीचे. आता विथ मी आणि बाय मी वर कन्फ्युजन आहे आपलं. पण आता विथ मी काय म्हणतोय, तो माझ्यावर रागवला आहे, आणि बाय मी म्हणजे माझ्याकडून त्याला म्हणजे माझ्याकडून तो नाराज झालाय किंवा मी त्याला त्रास दिलेला आहे, माझ्याकडून त्याला त्रास दिला गेलेला आहे. मग माझ्याकडून बाय मी, मग हा आपला राईट ऑप्शन. आलं लक्षात?
सेंटेन्स. तर याच्यामधला तुम्हाला ऍक्टिव्ह फॉर्म ओळखायचा आहे. म्हणजे हा काय, अ लार्ज सम ऑफ मनी वॉज रिसेंटली डोनेटेड, वॉज प्लस V3. तर वॉज प्लस V3 कोणत्या टेन्स मध्ये येतो, पॅसिव्ह वॉइस. वॉज प्लस V3 सिंपल पास्ट मध्ये येतो. सिंपल पास्ट मध्ये वॉज प्लस V3 आला तर त्याचा ऍक्टिव्ह वॉइस आपण कसा करतो, फक्त सेंटेन्स मध्ये V2 टाकतो. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. मग हा V2 आपल्याला शोधायचा आहे. समवन वॉज डोनेटिंग गेलो, समवन रिसेंटली डोनेटेड अ लार्ज सम ऑफ मनी. आता बघा फक्त डोनेटेड आलेला इथे V2. याच्या आधी एखादी तुम्हाला सपोर्टिव्ह दिसतोय का, नाही. मग हे आपलं उत्तर आहे. आता हॅज डोनेटेड येणार नाही, इज डोनेटिंग तर येणारच नाही, हे कन्फर्म चुकीचे आहे. मग काय असलं पाहिजे आपला आन्सर, 2 नंबर. पेपर सोडवताना कोणाचं काही कन्फ्युजन झालेलं असेल ह्या वाक्यांमध्ये तर मला विचारा, नंतर लक्षात नाही राहते. आता आपण एक रिसेंटली स्ट्रक्चर बघितलं बघा. रिसेंटली स्ट्रक्चर बघितलं त्याच्यामध्ये इट इज टाइम इथपर्यंत असे सेंटेन्स होते. इट इज टाइमच्या नंतर टू होता, टू नंतर V1 होता, V1 नंतर ऑब्जेक्ट होता. इट इज टाइम नंतर टू नंतर V1 नंतर ऑब्जेक्ट. आणि त्याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये टर्न करताना आपण काय केलं होतं, फक्त इथे 4 टाकला होता. अला 2 काढून टाकला तर 2 च्या ऐवजी 4 टाकला होता. त्या 4 नंतर आपण काय घेतला होता, पुढे गेलं ते इट इज टाइम. 4 नंतर आपण काय घेतला होता, ऑब्जेक्ट घेतला होता. ऑब्जेक्ट नंतर 2B प्लस V3 होता. आलं लक्षात. आणि त्याचा आपल्याला बी आन्सर आहे बघा. इट इज टाइम टू रिवाइज द सिलेबस. हे आपलं या स्ट्रक्चर मध्ये आपण शिकलो होतो. इट इज टाइम इथपर्यंत आपल्याला तसंच्या तसं ठेवायचं होतं स्ट्रक्चर. इथे जो 2 होता तो 2 काढून आपण 4 टाकला होता. 4 नंतर आपण घेतला होता ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट काय आपला, द सिलेबी. द सिलेबी ऑब्जेक्ट आहे. मग 4 काढून आपण द सिलेबी टाकला. ऑब्जेक्ट नंतर आपण घेतला 2B प्लस V3. पॅसिव्ह करताना घेतला होता. तेच तुम्हाला इथे पॅसिव्ह मध्ये विचारलं आणि त्याचं ऍक्टिव्ह विचारलेलं आहे. मग ऍक्टिव्ह मध्ये काय असणार आहे, आपण 4 च्या ठिकाणी 2 टाकणार. इथे सगळीकडे 4 दिलेले आणि सर्व चुकलेले. आपला राईट आन्सर काय, 2. इट इज टाइम टू रिवाइज द सिलेबस. 2 प्लस V1 ऍक्टिव्ह वॉइस, 2B प्लस V3 पॅसिव्ह वॉइस. शॉर्ट फॉर्म मध्ये मी लिहिलं होतं कोपऱ्याला. 2 प्लस V1 ऍक्टिव्ह वॉइस, 2B प्लस V3 पॅसिव्ह वॉइस. तुमचं काहीच चुकलं नव्हतं का यांच्यामध्ये, दोन्ही तिघांमध्ये कोणाचंच काहीच नाही चुकलं होतं. मग विचारावं असं नाही वाटलं की काय चुकलं होतं का, समजलं तुम्हाला, समजलं काय. चूज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स. करेक्ट पॅसिव्ह वॉइस ओळखायचं. पहिले प्रश्न समजा की प्रश्न काय म्हणतोय, तुम्हाला बरोबर असेल तर पॅसिव्ह वॉइस ओळखायचं. पीपल हॅव सीन वॉल्स इन द स्ट्रीट. हॅव सीन कोणता टेन्स आहे हा, have seen present perfect tense. present perfect tense आहे तर have seen चा आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं तर काय यायला पाहिजे, have been seen. have been seen यायला पाहिजे. म्हणजे कुठे have been seen, have been seen. walls have been seen in the street by people. आता walls हा इकडे ऑब्जेक्ट आहे, तो इकडे येणार आहे कारण आपल्याला पॅसिव्ह वॉइस द्यायचं आहे म्हणून ऑब्जेक्ट पासून आपली सुरुवात होणार आहे. walls have been seen in the street by people. 3 नंबर. वेअर सीन येणार नाही, हॅज येणार नाही, हा वेअर येणार नाही. आता वेअर वाले तर कम्प्लिटली तुम्ही चुकीचे करणार. पहिले वेअर वाले बोलून जातील, नंतर काय म्हणणार, हॅव बीन सीन आणि हॅज बीन सीन. होल्स हा प्लुरल आहे, मग काय येणार आहे आपला हॅवच येणार. This option.
करेक्ट पॅसिव्ह वॉइस. बरोबर सगळं पॅसिव्ह वॉइस तुम्हाला ओळखायचं आहे. हॅव यू बीन शोन द न्यू मशीन, म्हणजे तुम्हाला नवीन मशीन दाखवलं गेलं का? हॅव यू बीन शोन न्यू मशीन. आता इथे हा सपोर्टिव्ह वर्ब आहे, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे बघा. पण हा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कोणता आहे? WH वाला, सॉरी येस नो टाईप वाला. येस नो टाईप ऑफचे जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये फक्त सपोर्टिव्ह वर्ब पुढे असतो, WH राहत नाही. आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार बघितले होते, एक WH क्वेश्चन आणि एक येस नो टाईप ऑफ क्वेश्चन, ज्याच्यामध्ये आपण फक्त येस ऑर नो आपलं आन्सर असतं. आणि WH वाला असतो तो, त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन देतो. मग WH वाला झाला. आता आपण हा कोणता आहे? येस नो टाईप ऑफ क्वेश्चन, जिथे फक्त सपोर्टिव्ह पुढे असणार आहे. मग हॅव यू बीन शोन द न्यू मशीन. आता हा वाला, हॅव नंतर V3, बी नंतर पुन्हा आला V3, म्हणजे हा काय? पॅसिव्ह वॉइस. आपण हॅव शोनचं काय करणार आहे? हॅव बीन शोन करणार आहे. मग हा पॅसिव्ह वॉइस आहे. त्याच्यानंतर ही हेट्स पीपल कीपिंग हिम वेटिंग, आहे का पॅसिव्ह वॉइस? नाही. इथे हेट्स कीपिंग हिम नाही. ही वॉज मायस्ट्री मॅन, व्हेरी लिटल वॉज नोन, वॉज प्लस V3. मग काय आपला आन्सर? AC. आलं लक्षात? आता इथे दोन पॅसिव्ह आहेत बघा. दोन पॅसिव्ह आपल्याला ओळखायचे. आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शिकलो. डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता असतो? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता असतो? डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता असतो? ज्याच्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, तो डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता असतो? जो ज्याचा एवढी गरज नसते सेंटेन्समध्ये, तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे बघा, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मोस्ट ऑफ काय असणार आहे? नाऊन असणार आहे. द बॉय, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतात. किंवा ऑब्जेक्ट प्रोनाउन, जे प्रोनाउन असतात ते तुमचे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आहे. मग हा द बॉय काय? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि हा काय? डायरेक्ट ऑब्जेक्ट. तर बुक पासून सुरू होणार आहे, द बॉय पासून पॅसिव्ह वॉइस सुरू होणार आहे. काय म्हणते? शी गिव्ह द बॉय अ बुक. तिने मुलाला पुस्तक दिले. तिने दिलेले पुस्तक त्या मुलाला दिले. मग द बॉय वॉज गिव्हन अ बुक बाय हर. तिच्याकडून, बाय हर, तिच्याकडून मुलाला पुस्तक दिले गेले. हे करू का? तर तिच्याकडून पुस्तक दिले गेले, कोणाला? मुलाला दिले गेले. वॉज प्लस V3 बरोबर आहे. त्याच्यानंतर द बॉय गेव अ बुक. आता हा V2 का आला इथे? V2 आपला आन्सर असणार आहे. V2 आला म्हणजे ते ऍक्टिव्ह वॉइस आहे. आपल्याला पॅसिव्ह वॉइस ओळखायचं. अ बुक वॉज गिव्हन टू द बॉय बाय हर. अ बुक वॉज गिव्हन म्हणजे पुस्तक दिलं गेलं त्या मुलाला बाय हर, तिच्याकडून. हे आपलं आन्सर असणार आहे. अ बुक वॉज गिव्हन टू हर बाय द बॉय. बाय द बॉय मुलाकडून दिलं गेलं का? नाही, मुलाने, सॉरी, तिच्याकडून दिलं गेलं मुलाला. मग हा काय म्हणतोय? मुलाकडून तिला दिले गेले. टू हर म्हणते बघा, तिच्या मुलाकडून तिला दिले गेले, म्हणून हे आपलं उत्तर नसणार आहे. चुकीचं आहे. मग काय? तिच्याकडून पुस्तक दिले गेले मुलीला, तिच्याकडून त्याला दिले गेले, परत तिच्याकडून त्याला दिले गेले. AC आपलं उत्तर आहे. 2 नंबर. Let Mr. Yadav preside over the conference. आपण लेटचे सेंटेन्स बघितले होते, म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण फॉर्म्युला बघितला होता. लेट नंतर काय असणार आहे? ऑब्जेक्ट नंतर काय असणार आहे? V3. मग कुठे दिसतंय तुम्हाला तो फॉर्म्युला? आता हा लेट असणार आहे. लेट नंतर आपला असणार आहे द कॉन्फरन्स ऑब्जेक्ट. लेट नंतर कॉन्फरन्स बघितला आपण. द कॉन्फरन्स ऑब्जेक्ट, द कॉन्फरन्स ऑब्जेक्ट नंतर B प्लस V3 ओव्हर बाय मिस्टर यादव. लेट द कॉन्फरन्स बी प्रिसाइडेड ओव्हर बाय मिस्टर यादव. बरोबर आहे काय आन्सर? 8 नंबर. लेट द कॉन्फरन्स बी प्रिसाइडेड ओव्हर बाय मिस्टर यादव. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस B प्लस V3. इम्परेटिव्ह सेंटेन्स.
पॅसिव्ह फॉर्म ओळखायचा आहे. आपण मॉडल ऑक्झिलरी शिकलो होतो बघा, 1 बाय 1 एक एक टॉपिक आपण शिकलोय. मॉडल ऑक्झिलरीचा जेव्हा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं तेव्हा आपल्याला काय बघायचं आहे, मॉडल ऑक्झिलरी मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये शुड प्लस V1 असतो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, आणि त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा असेल तर काय असतो तो शुड बी प्लस V3. मग इथे फक्त शुड बी प्लस V3 शोधायचं आहे आपल्याला. इथे आहे का शुड हॅव, इथे शुड बी नाही, इथे शुड बी प्लस V4 आहे, आणि इथे आहे शुड बी प्लस V3 आला, शुड बी प्लस V3. आता इथे बघा हॅव बीन दिलेले, हॅव बीन येणार नाही, शुड बी पण V4 येणार नाही, आणि शुड हॅव हा मॉडल परफेक्शन आहे. मग मॉडल परफेक्शन आधीच वाक्यामध्ये पाहिजे होतं. आपल्याला काय बघायचंय, शुड प्लस V1 दिलेलं आहे ना, मग शुड बी प्लस V3 शोधायचं आहे. 4 नंबर ऑप्शन. आता बघा इथे पण पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला ओळखायचं आहे वरच्या सेंटेन्स पैकी. आय रिमेंबर बीइंग टेकन टू द झू, बीइंग टेकन टू द झू आहे पॅसिव्ह व्हॉइस. बी आय म्हणजे कुठे असतो, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असतो. ही वॉन्ट्स समवन टू टेक फोटोग्राफ्स. वॉन्ट्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, हा येणार नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याच्यानंतर हा आपला ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, सॉरी पॅसिव्ह व्हॉइस आहे, बीइंग टेकन टू द झू. त्याच्यानंतर ही शुड हॅव बीन टोल्ड, ही शुड हॅव बीन टोल्ड, शुड हॅव मॉडल परफेक्शन, मॉडल परफेक्शन नंतर बी प्लस टोल्ड आहे पॅसिव्ह व्हॉइस हा पण. त्याच्यानंतर वॉज इन्व्हायटेड, वॉज प्लस V3 परत काय पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे ACD 4 नंबर.